नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपलं नॅट नॅव्हिगेट चॅनलवर. आज आपण आलो आहोत सातारा जिल्ह्यातील पाचवड जवळच्या किकली गावात. एक हिरवळीनं नटलेलं शांत आणि शेतीप्रधान ठिकाण. आणि आज आलो आहोत आपण 3 वर्षाच्या सुंदर केळीच्या बागेत. चला तर मग या बागेची कहाणी जाणून घेऊया. उत्पन्न किती मिळतं, पाण्याची गरज किती, जमीन कशी आहे, काळजी कशी घ्यावी, ड्रिप सिंचनाबद्दल माहिती, रोग, सर्व काही एका प्रवासात. ही बाग 3 वर्षापूर्वी लागवड केलेली आहे. केळीचं पहिलं पीक साधारण 12 ते 14 महिन्यात येतं. पण बागेची योग्य काळजी घेतली, खत पाणी दिलं तर दुसरं व तिसरं पीकही तितकंच चांगलं मिळू शकतं. इथे शेतकरी सध्या चांगला उत्पादन चक्रात आहे. आता जाणून घेऊया केळीच्या या बागेचे उत्पन्न म्हणजे यील्ड किती आहे. किकली गावातील या बागेत प्रत्येक झाडाला 18 ते 25 किलोचा घड येतो. प्रति एकर 20 ते 25 टनाचं उत्पादन आहे आणि योग्य व्यवस्थापन असेल तर 30 टनापर्यंतही त्याचं उत्पादन जाते. सध्या ही बाग साधारण 22 टन प्रति एकर उत्पादन देत आहे. हे अतिशय चांगलं मानलं जातं. आता जाणून घेऊया केळीच्या या बागेला पाणी किती लागतं, पाण्याची गरज आणि ड्रिप सिंचन का वापरलं जातं. केळी हे पाणीप्रिय पीक आहे, पण पाणी साचलं तर मुळं कुजण्याचीही शक्यता आहे. म्हणूनच इथे ड्रिप सिंचन वापरलं गेलेलं आहे. आपण बऱ्याचदा ड्रिपबद्दल किंवा ड्रिपच्या फायद्यांबद्दल आपण बोललेलो आहोत. पाणी थेट मुळाशी जातं, पाण्याची 50% बचत होते. खतं पाण्यापासून देता येतात, पाण्यात मिक्स करून देता येतात, त्यालाच आपण फर्टिगेशन असं म्हणतो. ह्याचा परिणाम असा की रोग कमी येतात आणि जमिनीत सतत ओल राहते. ह्या बागेला पाण्याची सरासरी गरज उन्हाळ्यात जर तुम्ही म्हणाल तर दिवसाला 15 ते 20 लिटर, थंडीच्या दिवसात 8 ते 10 लिटर आणि पावसाळ्यात खूप पाऊस या भागात असल्यामुळे फार कमी गरज लागते. किकली गावात भुई पाणी आणि ओढे बऱ्याच प्रमाणात असल्याने शेती व्यवस्थापन इथे उत्तम चालते. आता आपण जाणून घेऊया किकली गावाची काही माहिती. किकली हे पाचवडपासून जवळच एक शांत आणि सुपीक गाव आहे. या भागात जमीन काळीभोर आहे. या भागात ऊस, द्राक्ष, डाळिंब आणि केळीचा भरपूर अभ्यास असलेले बरेच शेतकरी आहेत आणि ह्याची पिकंही घेतली जातात. जवळच नदी ओढे आहेत आणि आपण जसं मगाशी म्हणलं पावसाचं चांगलं प्रमाणही आहे. केळीच्या झाडांसाठी ही जमीन अत्यंत योग्य मानली जाते. आता केळीला कोणती जमीन हवी तर केळीसाठी काळी चिकणमाती जमीन असावी, पाण्याचा चांगला निचरा होणारी जमीन असावी, pH लेवल साधारण 6 ते 7.5 पर्यंत असावं आणि जैविक खतं भरपूर वापरली जावी. किकलीच्या मातीत हे सर्व गुण आपोआप आलेले आहेत. केळीच्या बागेची काळजी कशी घ्यावी, वेळच्या वेळी बागेत जाऊन काय बघावं आणि कशी काळजी घ्यावी. सुकलेली पानं व रोगट झाडं त्वरित काढली जातात. निराई गुंडाळी वेळेवर केली जाते. झाडांना घड मोठे असल्यास झाडं बांधली जातात. फवारणी नियमित वेळेत केली जाते आणि रेटून व्यवस्थापन केल्याने आपल्याला त्याचं फळही चांगलं मिळतं. केळीच्या बागेला कोणते रोग येऊ शकतात. काही रोगांची नावे सिगाटोका रोग असं आहे. ते ह्यात काय होतं तर पानं करपत जातात. ह्यासाठी उपाय आहे मॅकोझेब किंवा कॉपरची फवारणी करावी. दुसऱ्या आजाराचं नाव आहे विल्ट, झाडं अचानक सुकणं. ह्यासाठी उपाय आहे झाडं ताबडतोब काढून टाकावीत. तिसरा रोग आहे बंची टॉप व्हायरस. पाने छोट्या आकाराची उभी येतात. त्यासाठी उपाय आहे संक्रमित झाडं हटवावीत. लाल कोळी थ्रिप्स हा नावाचा चौथा आजार. ह्यात पानांना चट्टे पडतात. ह्यासाठी उपाय आहे योग्य कीटकनाशकं आणि सूक्ष्म पोषण करण्यात यावं. तर ही होती किकली गावातील
3 वर्षाच्या केळीची बाग. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नॅट नॅव्हिगेटला सबस्क्राईब करा. पुढच्या व्हिडिओत भेटूया निसर्ग, शेती आणि इतिहासाच्या आणखी एका प्रवासासाठी. धन्यवाद.